प्युअर ना घेऊ देत मापच नाही डासला की. मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे गणेश आगाव यांच्या शेतामध्ये, चिंचोली सांगळे शेत शिवारामध्ये. इथं सोयाबीन काढायचं काम चालू आहे आणि अचानक यांना इथं एक साप दिसलाय. रेस्क्यू करण्यासाठी आपण आलो. कुठे खाली नळा असेल तर नाही. आता त्या जागी म्हणजे पत्तर काढणार कसं? ते सगळे नळेच नळे पूर्ण, इथून तिथून नळे, इकडे नळा आहे, इकडे नळा आहे, दोन्ही साईड नळा आहे. आता पत्तर आहे सर खाली. पण पत्र कधी टाकायचे ना, पत्रा खाली पोकळ राहते. पलीकडून ध्यान ठेवा, पुन्हा एक तास व्हायचं फेकून निघायचं. पलकून ध्यान ठेवा. अर्ध्याच्या वर सोयाबीन काढून झालेलं आहे. जवळपास 1 घंटा झाला इथंच थांबलोय मी, लोकांच्या भीतीपोटी की साप ह्या गंजीमध्येच आहे. ओढून घ्या ना तुम्ही, त्यांचं चालू द्या तिकडं. उंदराला घेतलं ना. क्यों सर? ओ थांबा. कोबरा आहे, कोबरा. फुल साईजचा इंडियन स्पेक्टॅकल कोबरा, त्याला घेतला. भारतीय नाग जो पूर्ण सोयाबीन काढल्यानंतर एकदम शेवटाला खाली सापडला. ती काळी पिशवी कुठे जाता? फुल साईजचा इंडियन स्पेक्टॅकल कोबरा, भारतीय नाग. न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं या सापाला. उघडून तिथे ठेव खाली. हे घे एकदा. 2 दगड घे. ते दगड घेते झाले. 2 दगड घे. सोयाबीन
बऱ्याच दिवसाची झाकून ठेवलेली असते, तर त्यामध्ये उंदरं असतात आणि उंदरांच्या मागे असे साप येऊन बसतात. लावा दगड लावा त्याला, दगड घ्या, दगड घेणार तू म्हणता अरे कोण ठेवणे वाटायचं काढ रे, फोटो काढ दगड फोटो काढून घे, फोटो काढ ना. काढ रे दाखवायला. एक दगड आणा पटकन इकडं. चल सर राहू दे. ठेवा बाजूला. बाजूला. अहो, काय तुमच्या खेळण्यासाठी थांबा. एकच मिनिट थांबा, एक मिनिट थांबा ना, फोटो काढून घेऊ द्या. फोटो काढून घे मग. फोटो काढ, फोटो काढ. फोटो काढ. अरे बाबा, फोटो काढ ना. पण केवढी गोडराव हा शिंगा घेऊ मान करणाबाई कारभारी आगाव यांच्या सुडीमध्ये साबूत निघाले, सोयाबीन वाढलं. बापरे हा शिल्लक घेऊ ते फळी काढायला म्हणलं बापा जो आहे का? पाहतो कसं जाऊ सांगतो. पत्राच खाली होता ना मग ह्या अलीकडे पत्र खाली होता, टोकडे खाली. अरे बाबा, मला बी वाट लागलं तो. वर ना घेऊ देत मग मापच नाही डासला की बापरे केवढी फळी त्याची ती गंजी वर माती आली असं असं आला असं. पाहून आज जा ना नाग येते प्युअर त्याला माहिती व्हायला काय खेळायचं त्या फळी त्याची महादेवाची फळी सारखीच फळी खरंच त्याची वर ना तरी बापा जाय रे जाय. बापरे पाहू कांबळे साहेब अशी फळीच नाही पाहिली आज लाख रुपये दिले गांजा नाही काढायला पुरत असे रातच्या काढतात लोक, तू दिवसा काढा ना. यप्पा बाबू तो बाय अरे वा जात तिथे माहिती गायनं ते काम बेजार करायला साहेब. एक काम करा, ते उचला पिशवी, तिथं सावलीत पत्र्यावर ठेवा चालू ठेव रे. आणि तो मोठा दगड काढा, दुसरा छोटा ठेवा. उचला उचला पटकन उचला. या अलीकडचा छोटा दगड उचला. हा दगड घेऊन उंदीर खाल्लेला आहे त्याने ऑलरेडी. हा उंदीरच खायला हे काय, हे एक उंदीर आहे. त्या जर उड्या आणल्या असतील तर बरोबर धरावं 70 किलो. ना घेतो चालला ते उन्हामुळे जा ना. बोल ना नांदा तू जोशी साहेब इतके तरी मग ती लाल काळा सर बी ओरिजिनल देऊ लाल काळा आहे. काबरा आहे ओरिजिनल. घाबरा म्हणजे त्या साहेबालाच माहिती खेळ काय कोबरा. हो सर ओरिजिनली शरीर का विषारी. आहे ना झालाय सुरक्षित रेस्क्यू. लवकरच मानवी वस्तीपासून दूर हो जंगलामध्ये सोडून देऊया. काय कसं काय दिसलं आता? हे पत्र काढायला गेलो त्याच्या खाली साप होता. बरं, आता सगळ्यात पहिले एक लक्षात ठेवा, आता तुम्ही जे काही सोयाबीनचं काम काढण्याचं काम चालू आहे तुमचं, हो तर कुठल्याही याच्यामध्ये हात टाकायच्या आधी थोडंसं आधी हलवून घेत जा, कारण असे जनावर आता हे बऱ्याच दिवसाचं बंद असल्यामुळे जनावर याच्यामध्ये येऊन बसतात. ठीक आहे ठीक आहे. हात साप स्वतःहून कधी चावत नाही, मात्र तुमचा हातात जर साप आला एखाद्याला, तो जर दबला तर त्यावेळेला साप मात्र 100% चावू शकतो. तर ह्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. सर्वप्रथम सरपंच कुलकर्णी. कुलकर्णी साहेब यांचे खूप खूप अभिनंदन. आमच्या सर्व ट्रॅक्टर टीमच्या वतीनं व तसेच मनकर्णाबाई कारभारी आगाव या शेतकऱ्याच्या वतीनं त्यांचे मनापासून अभिनंदन, कारण की त्यांनी या ठिकाणी पूर्ण सोयाबीनची सुडी काढेपर्यंत या ठिकाणी वेळ दिलेला आहे. 2 तास या ठिकाणी थांबून त्यांनी शेतकऱ्याला खूप मदत केलेली आहे. अशा सर्व मित्राचे मनापासून अभिनंदन. व असेच सर्वांना तुम्ही सहकार्य करत राहा, त्याच्यापासून शेतकऱ्याची म्हणजे बरेचशी हानी टळू शकते. चला. साहेबांचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. सोयाबीनच्या सुडीमधून काढलेला साप गेल्या जवळपास 6 दिवसामध्ये हे सोयाबीन काढणीचे जिथं जिथं कामं चालू आहेत अशा ठिकाणावरनं 4 नाग, 2 घोणस आणि 1 धामण असे 7 साप पकडले. तर सध्या जे हे काम चालू आहे सोयाबीन काढणीचं, तर सगळ्या ट्रॅक्टरवाल्यांना आणि जे यंत्र आहेत सोयाबीन काढणीचे त्यांना
त्यांना सगळ्यांना माझा सल्ला आहे की काम करताना थोडीशी सावधानता बाळगा, कारण तुम्ही सापाच्या जागेत काम करताय. अशा ठिकाणी कुठलाही साप असू शकतो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो साप दिसतो तो कधी चावत नाही, ही पण एक गोष्ट लक्षात राहू द्या. चुकून जर त्याच्या अंगावर पाय पडला, चुकून जर त्याला धक्का लागला, एखाद्या वेळेला तुमचं दताळं किंवा विळ्यामध्ये जर साप आला एखाद्या वेळेस चुकून, तर त्यावेळेला साप चावू शकतो. विषारी साप चावल्यानंतर माणूस मरतो, म्हणजे साप चावल्यानंतर माणूस लगेच मरतो, ही जी काही डोक्यातली भीती आहे, ॲक्च्युली तसं नाही आहे. साप चावल्यानंतर माणसाचा जीव 100% वाचतो. प्रायर तुम्ही फक्त 1-1.5 तासाच्या आत, तासाभराच्या आत दवाखान्यात पोहोचले पाहिजेत, माणसाचा जीव 100% वाचतो. हा आहे विषारी नाग, न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं या सापाचं. चावल्यानंतर चावलेल्या जागेवर खूप जास्त पेन होणे, सूज येणे, हे सगळे प्रथमदर्शनी होणारे त्रास आहेत. त्यानंतर मळमळ होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, डोळे आपोआप बंद होणे, म्हणजे न्यूरोटॉक्सिक म्हणजे जी आपली नर्वस सिस्टम जी आहे, मानवी मज्जासंस्था, त्यावर ह्या सापाचं विष असर करतं. आणि त्यानंतर पूर्ण शरीर जे आहे ते पॅरालिटिक होतं आणि नंतर माणसाचा जीव जातो. पण हे जर उपचार जर नाही झाले तर दिला ह्या सापाला सोडून त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.